ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी न होता तो सबकी सुनता होती थी। छत्रपति शिवाजी महाराज की जय। माय बाप, अभंगाची फक्त पार्श्वभूमी सांगतो, नंतर तिथून पुढे सगळं त्या ठिकाणी शिवचरित्र सांगेल। विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यामध्ये सगळ्या विषयांना स्पर्श केलेला आहे। नामपर आहे, संतपर आहे, भगवंतासोबत भांडण आहे, सलगी आहे, मागणी आहे, नाम रूप गुण, भगवंताचं सगळं स्वरूप जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यामध्ये प्रकट केलं। आणि एक रस्ता जगद्गुरु तुकोबरायांच्या जवळ गेला, सांगितलं तुकोबा तुम्ही सांगता दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, तुम्ही याचं वर्णन करताना दया क्षमा शांती, मग आम्हाला सांगा दयेचं स्वरूप खऱ्या अर्थानं तुमच्या भाषेतून किंवा शास्त्रानं सांगितलेली दया काय, दया करत असताना कोणते नियम पाळायला पाहिजे, दयेचं खरं स्वरूप काय। महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात तिचे भूताचे पालन, दया तिचे भूताचे पालन, पालन आणि निर्दळन कंटकांचे। दयेचं स्वरूप काय, दया तिचं नाव जीव सृष्टीमध्ये सजीव आहे, दुबळे आहेत, त्यांना त्या ठिकाणी संगोपित करणे, त्यांच्यावरती दया दाखवणे। दया तिचे नाव भूतांचे पालन, ज्यांना गरज आहे, जे उपेक्षित आहे, जे वंचित आहे, ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे त्यांचं पालन पण, आणि निर्दळन कंटकांचे। कंटक म्हणजे काटे, समाजामध्ये असणाऱ्या कंटकाचं निर्दळन करणं हे सुद्धा दयेचंच एक स्वरूप आहे। आपण सगळे शेतकरी वर्गात शेतामध्ये पाणी देत असताना पायात काटा मोडला, शेतात पायात काटा मोडला की शेतकरी काय करतो, कुंपणावरचा काटा काढतो, काट्याने काय करतात तुम्ही, काट्याने पायात काटा मोडला, कुंपणाचा काटा घेतला, पायातला काटा काढला, काट्याने काटा काढला, पायात काटा होता, त्रास देत होता, कुंपणाच्या काट्याने पायातला काटा काढला, मग आपल्यावर कुंपणाच्या काट्याचे उपकार झाले की नाही, मग तो काटा तुम्ही खिशात टाकून घरी घेऊन येतात की नाही। पायातला काटा ज्या काट्याने काढला तोही आपण फेकून देतो, कारण शेवटी काटा काटाच असतो, त्यालाही फेकून द्यावं लागतं। अनेक निर्दळन कंटकांचे, कंटक म्हणजे काटे। समाजाच्या प्रगतीसाठी, धर्माच्या प्रगतीसाठी, धर्माच्या विरुद्ध जे काही समाजात काटे असतील त्यांचं निर्दळन करणे म्हणजे एक प्रकारची दयाचा हे तुकोबरायांचं मत आहे। झालं काय, 13व्या शतकामध्ये हिंदुस्थानावरती राज्य करत होते, त्यांचं नाव आहे पृथ्वीराज चौहान। अत्यंत सुरळीत सार्वभौम असं राज्य चालू असताना भारतावरती आक्रमण झालं, त्याचं नाव आहे मोहम्मद घौरी। गौरीने आक्रमण केलं, पृथ्वीराजाने घनघोर लढाई केली, गौरी पराभूत झाला, गौरी पकडला गेला, पृथ्वीराजांच्या समोर उभा केला आणि गौरीने हात जोडले, राजा साहब मैंने तुम्हारी दरिया दिली सुनी है,
आप बहुत बड़े दिल के हो राजा साहब, बस गलती हो गई, मेरी जान बख्श दो, मुझे छोड़ दो, दोबारा लौट कर नहीं आऊंगा. मोठ्या मनाचा राजा, जा मैंने तुझे जान बख्श दी. त्याने गौरीला सोडून दिलं. सापाची अवलाद. पुन्हा त्यांनी सैन्य जमा केलं, पुन्हा भारतावर आक्रमण केलं, पुन्हा लढाई झाली, पुन्हा पराभूत गौरी झाला, पुन्हा पृथ्वीराजासमोर उभं केलं. त्याने पुन्हा हात जोडले. राजा साहब गलती हो गई, किसी के बहकाव में आके मुझसे ये गलती हो गई, खुदा का वास्ता देता हूं, आप बहुत बड़े दरिया दिल वाले इंसान हो राजा साहब, दोबारा लौट कर तुम्हारे हिंदुस्तान की सरजमी की तरफ आंख उठाकर मैं देखूंगा, बस एक बार मुझे जान बख्श दो, मुझे छोड़ दो राजा साहब, दोबारा लौट कर नहीं आऊंगा. राजाने पुन्हा गलती केली, सांगितलं जा मैं तेरी जान बख्श दे. त्याला सोडून दिलं. मधल्या कालखंडात पृथ्वीराज चौहानचं प्रेम होतं संयोगितावरती. हा जो रोग येतो आजकालचा नाही हो, हा इतका वाईट रोग आहे तेव्हापासून लागलेला आहे. प्रेम जरूर करा, शिवजयंतीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय, प्रेम जरूर करा, पण ते प्रेम देवावर, देशावर किंवा धर्मावरती करा. माझ्या तरुण भावांना मी इतकं सांगेल, क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेगी दफन के लिए, मरना है तो मरो अपने वतन के लिए, हसीन नायब है तो पट्टा फाड़ देगी तुम्हारे कफन. आज मेजर विभूती यांचं सकाळी अंत्येष्टी झाली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांचं लग्न लागलेलं आहे. त्यांची तरुण पत्नी त्यांच्या प्रेताच्या समोर उभी होती. तिच्या डोळ्यातले अश्रू सगळे आटून गेलेले होते, रडून रडून डोळे कोरडे झाले होते. ती तरुण आपल्या पतीचं प्रेत पाहून त्या ठिकाणी एखाद्या भांबावलेल्या अवस्थेमध्ये त्या प्रेताशी बोलायची. टी वरती तुम्ही पाहिलं असेल चित्र बातम्यांमध्ये, त्या नवऱ्याच्या प्रेतासोबत ती बोलायची. मायबाप, प्रेम जरूर करा, पण ते देवावर, देशावर किंवा धर्मावरती करा. मीराबाईनं प्रेम देवावरती केलं, धर्मवीर शंभूराजांनी या धर्मावरती केलं, आणि शहीद आझम भगतसिंग यांनी आपल्या या राष्ट्रावरती, भारत मातेवरती प्रेम केलेलं आहे. पृथ्वीराज चौहानचं प्रेम संयोगितावरती होतं. संयोगितासोबत त्यांनी प्रेम विवाह केला. तिचा बाप खवळला, जयचंद राठोड, खानदान की इज्जत मिट्टी में मिला दिन, तो गौरीला जाऊन भेटला. गौरीला सांगितलं लढाई कशी करायची मी तुला सांगतो, कोणत्या रस्त्याने यायचं, यमुनेचा उतार कुठे कमी आहे, कुठून बाण मारायचं मी तुला सांगतो. जयचंद राठोड त्याला जाऊन भेटला. दोघांचं संगनमत झालं. पृथ्वीराज चौहान पराभूत झाले. पृथ्वीराज चौहान पराभूत झाले. गौरीच्या समोर पृथ्वीराजांना उभं करण्यात आलं. आणि मग गौरीला पृथ्वीराज चौहानने विचारलं की राजा साहब क्या किया जाए. त्यांनी मी तुला 2 वेळा जीवदान दिलेलं आहे, तू मला एकदा सोड. त्यांनी सांगितलं तो गाढवपणा तुम्ही करा, हाती आलेल्या शत्रूला जिवंत सोडायचा मूर्खपणा तुम्ही करा, मी करणार नाही. त्याने पृथ्वीराज चौहानचे डोळे त्या ठिकाणी फोडलेले. मला इतकंच सांगायचं आहे, पृथ्वीराज चौहानचं दयेचं स्वरूप चुकलं. त्यांनी जर वेळीच गौरीचं मस्तक छाटलं असतं तर हिंदुस्थानाचं राज्य परकीयांच्या ताब्यात गेलंच नसतं. तुकोबराय सांगतात, दया तिचे नाव, भूतांचे पालन, पण अनेक निर्दळन कंटकांचे. त्या काट्यांचं निर्दळन करायलाच पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये हा प्रसंग येतो. बहलोल खानाला प्रतापराव गुजरांनी एकदा पकडलं होतं. बहलोल खान, रमजानचा महिना आहे, चालून आला, 55,000 सैनिक आहे, आणि प्रतापराव गुजरांनी त्याची नाकेबंदी केली. व त्याने हात जोडले, प्रतापराव भगवान का वास्ता मुझे छोड़ दो. मराठी माणूस भोळा सांग. त्यांनी त्यांना धर्मवाट मोकळी करून दिली. शिवाजी महाराजांना जेव्हा ही माहिती पडलं तेव्हा राजे चिडले. सांगितलं, प्रतापराव सरनौबत असून शिपाईगिरी केली, बहलोल खानाचं मस्तक मातीत घातल्याशिवाय पुन्हा आम्हाला भेटू नका. नेसरीच्या खिंडीमध्ये प्रतापराव मारल्या गेले. वेडात वीड दवडले 7 असं इतिहासाने नोंद करून ठेवली. पिलाजी, विठोजी आणि प्रतापराव त्यांच्या सोबत असणारे अजून 4 जण, हे 7 लोक 35,000 फौजेवरती तुटून पडले होते. राजांना दयेचं स्वरूप माहिती होतं की दया तिचे नाव, भूतांचे पालन, पण अनेक निर्दळन कंटकांचे. तेव्हापासून दिल्लीची राजगादी गेली ते 14 पर्यंत आपल्या हाती आलीच नाही. मायबाप, महाराष्ट्र संपन्न होता. महाराष्ट्रावरती पहिलं आक्रमण झालं अल्लाउद्दीन खिलजीचं. अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा महाराष्ट्रावरती चालून आला तेव्हा आपलं राज्य होतं देवगिरीला.
राजधानी होती देवगिरीला, राजा होता रामदेवराय. देवगिरीला त्याने वेढा घातला. सोबत फक्त त्याचे 15,000 सैनिक होते. रामदेवराय पराभूत झाला. महाराष्ट्राची पहिली शरणागती. त्याचा मुलगा होता हरपाल, शंकरपाळ त्याचा जावाई. पण तरी सुद्धा अल्लाउद्दीन खिलजीनं 3 वाजेपर्यंत आम्ही लढत होतो. शेवटी आमचं पारड फिरलं आणि सगळ्यांची सरसकट कत्तल झाली. देवगिरी मुसलमानांच्या ताब्यात गेली. राजा रामदेवरायाने आपली 8 वर्षाची पोरगी अल्लाउद्दीन खिलजीला देऊन टाकले. ही जखम भडभडत राहिली. अनाचार, अत्याचार, दुराचार, व्यभिचार, कित्येक स्त्रियांचं शील भ्रष्ट झालं. मंदिरं पाडल्या गेलेत, गायी कापल्या गेल्या, विध्वंस सगळीकडे झालं. हे सैतानांचं थैमान 350 वर्ष महाराष्ट्रात सुरू होतं. महाराष्ट्राला कोणी वाली उरला नव्हता. सगळीकडे अराजकता होती. हिरव्या अजगराचा विळखा होता. कुठंही त्या ठिकाणी आशेचे किरण दिसत नव्हते. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अंधार पसरलेला होता. पण कृष्णेश्वराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये रोज नित्यनेमानं मालोजीराजे भोसले शंकराच्या पिंडीजवळ दिवा लावायचे. भगवान महादेव कृष्णेश्वराची कृपा झाली आणि शिखर शिंगणापूर मोठा महादेव पावला. 7 कड्या धन त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. त्यांनी त्याच्यातून आपली पागा, आपलं सैनिक त्यांनी त्या ठिकाणी उभारलं. वेरूळची जहागिरी त्यांच्याकडे भोसल्यांकडे होती. मालोजीराजे गेले. मालोजीराजांना त्या ठिकाणी पुढे 2 मुलं झाले. मालोजीराजांच्या पत्नी, त्यांना त्या ठिकाणी 2 मुलं झाले. एकाचं नाव आहे शहाजी, दुसऱ्याचं नाव आहे विठोजी. शहाजीराजे वडील गेल्यानंतर शहाजीराजे वयाच्या 5व्या वर्षी निजामशहाचे त्या ठिकाणी सरदार बनले. त्याच कालखंडामध्ये लखोजी जाधवरावांच्या सुकन्या राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब लहानपणी त्या ठिकाणी शहाजीराजांसाठी त्यांची मागणी घातल्या गेली. दोघांचा विवाह संपन्न झाला. कधी आदिलशाही, कधी निजामशाही. महाराष्ट्र सगळा त्या ठिकाणी तोफानी तलवारीच्या पात्यामध्ये त्या ठिकाणी भरडून निघत होता. आऊसाहेब त्या पाहत होत्या. तरण्या मुली पळवल्या जात होत्या. कोणी यावं, आमच्या बायाबापडीचा हात धरावा, त्यांना पकडून द्यावं, तरुण मुलांची सरसकट कत्तल करावी, अन्न पाणी वाचून महाराष्ट्र त्या ठिकाणी भरडल्या जात होता. हे दृश्य जिजाबाई पाहत होत्या. आणि एकदा देवगिरीच्या किल्ल्याखाली खंडांगड्यांचा हत्ती पिसाळला. संध्याकाळी दरबार संपला आणि जेव्हा सगळे सरदार निघाले, सगळ्यात पुढे त्या ठिकाणी खंडांगड्यांचा हत्ती आहे. तो हत्ती पिसाळला. त्या हत्तीला काबूत करण्याकरता भोसल्यांचे माणसं धावले, काही जाधवरावांचे माणसं धावले. त्याच्यामध्ये घनघोर लढाई झाली. हत्तीची सोंड जिजाबाईच्या भावांनी, दत्ताजी जाधवरावांनी कापून टाकले. जिजाऊचे देर त्या ठिकाणी संभाजी भोसले. इतिहासामध्ये 3 संभाजी आहेत. एक जिजाबाई साहेबांचे दीर शहाजी राजांचे भाऊ एक संभाजी आहेत. जिजाबाईंना जो पहिला मुलगा झाला त्यांचं नावही संभाजी आहे. आणि कनकगिरीच्या वेढ्यामध्ये अफजल खानानं संभाजींना मारलं म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पोटी जे बाळ जन्माला आलं त्यांचंही नाव संभाजी आहे. इतिहासात 3 संभाजी आहेत. एक जिजाबाईचे दीर म्हणजे शिवाजी महाराजांचे काका, दुसरे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू आणि तिसरे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र. असे 3 संभाजी इतिहासामध्ये पाहायला मिळतात. या एकाच नावावरतून ही पुढची परंपरा चालू आहे. त्यांनी सांगितलं हत्तीचे सोंड कापू नका, हत्तीचे सोंड मारू नका. हत्तीची सोंड मारल्या गेली. आता दत्ताजी जाधवराव आणि संभाजी भोसले या दोघांचंच वैरत्व, दोघांची लढाई झाली, घनघोर लढाई झाली. आणि त्या लढाईमध्ये शहाजी राजांचे भाऊ संभाजी भोसले यांनी जिजाऊचे भाऊ दत्ताजी जाधवरावांवरतीच वार घातला. ते मारले गेले. लखोजी जाधव पुढे गेले होते. त्यांना ही बातमी कळाली. लखोजी जाधव तसेच संतापाने बेभान होऊन मागे परत फिरले. त्यांच्या समोर प्रत्यक्ष आपल्या जावयाचीच गाठ पडली. नाती तुटली, रक्ताची नाती विसरली, पात्याला पात भिडलं, घनघोर लढाई झाली. आणि शहाजी राजांच्या उजव्या दंडावरती लखोजी जाधवांच्या तलवारीचा वार झाला. ते तर दैव बलवत्तर की मानेवरती तो वार झाला नाही, नाहीतर महाराष्ट्राचा इतिहास वेगळा राहिला असता. शहाजीराजे कोसळले. लखोजी जाधवाने संभाजी भोसल्याला मारलं. निजामशहा आला, दोघांची समजूत घातली. जाधवांनी आपल्या संभाजीचं माफ करा दत्ताजीचं प्रयत्न केलं, भोसल्यांनी संभाजीचं प्रयत्न केलेलं आहे. जिजाबाईंनी कोणासाठी रडावं ही सगळ्यात मोठी अडचण होती.
दत्ताजीनं दिरासाठी रडावं. जिजाबाईंनी आपल्या दत्ताजी माफ करा दत्ताजी जाधवर आपल्या भावासाठी रडावं की आपल्या दिरासाठी रडावं. जिजाबाई रडत होत्या अखिल नादान महाराष्ट्रासाठी. तेव्हापासून भोसल्यांचं आणि जाधवरावांचं कायमचं वैरत्व झालं. शास्त्र सांगतं पती आणि बाप याच्यापैकी जर दोघीपैकी एक निवडायचं सांगितलं तर काय निवडावं. शास्त्र सांगतं पती निवडावा. जिजाबाईंनी तेच केलं. जिजाबाईंनी शहाजीराजांचीच बाजू घेतली. शेवटी लखोजी जाधव आणि शहाजीराजांचं महाराजांच्या जन्मापर्यंत वैरत्व तसंच राहिलं. त्याच्यानंतर जिजाबाई साहेबांना संभाजी नंतर 4 अपत्य झाले. ते 4ही अपत्य गेलेच. फक्त संभाजी तेवढे वाचले. नंतर जिजाबाई साहेब 6व्यांदा गरोदर आहेत. धकाधकीचा कालखंड आहे. शहाजी राजांनी आपल्या निजामशाही आदिलशाही किंवा आपल्या सासरवाडीचं जे वैरत्व आहे ते आपल्या जिजाबाईंच्या संबंधामध्ये कधीच येऊ दिलं नाही. धकाधकीच्या कालखंडामध्ये शहाजी राजांनी जिजाबाई साहेबांना शिवनेवरती विश्वासरावांकडे ठेवलं. सोबत गोमाजी पंत पानसंबळ अजूनही काही विश्वासातले लोक आहे शिवनेरीवरती त्या ठिकाणी आई साहेबांना ठेवलेलं आहे. तुमच्यापैकी जर कोणी शिवनेरीला गेला असाल तर तुमच्या लक्षात येईल शिवनेरी कुठे आहे. मागच्या महिन्यामध्ये आमच्या शिवचंदीच्या पायथ्याला कीर्तन होतं. धारासूरला त्या ठिकाणी आमचं कीर्तन होतं. त्यावेळेस आम्ही रात्रभर शिवनेरीच्या पायथ्याला मुक्कामी होतो. दुसऱ्या दिवशी शिवनेरीवरती गेलो. शिवनेरी असा किल्ला आहे त्याच्या आजूबाजूला सगळे देवस्थान आहेत. भीमाशंकर आहे, लेण्याद्रीचा गणपती आहे, आजूबाजूला सगळे प्रशांत असे देवस्थान आहेत. जाणून बुजून निसर्ग सौंदर्यामध्ये आणि सुरक्षिततेचा विचार करून शहाजीराजांनी शिवनेरीवरती आई साहेबांना ठेवलं. गर्भावरती फार महत्वाचे संस्कार असतात. शहाजीराजांनी ते संस्कार आई साहेबांवरती व्हावेत म्हणून विश्वासरावांच्या देखरेखीखाली त्या ठिकाणी शिवनेरीवरती आई साहेबांना ठेवलेलं आहे. बाजूला शिवाईचं मंदिर आहे, बाजूला भीमाशंकर आहे, लेण्याद्री आहे, नंतर कुडकेश्वर आहे, थेऊर आहे, ओतूरचे चैतन्य स्वामी आहे. शिवनेरीच्या 4ही बाजूला त्या ठिकाणी प्रशांत असे देवस्थान आहे आणि म्हणून जाणून शहाजी राजांनी निवड केली ती शिवनेरीची. जिजाऊ गरोदर आहे. विश्वासरावांनी मायेनं त्या ठिकाणी आई साहेबांची काळजी घेतली. पण एके दिवशी वाड्यातलं वातावरण बदललं. कोणी कोणाशी व्यवस्थित बोले ना, विश्वासराव काही बोले ना, कोणी मन मोकळं करे ना. जिजाबाईंना ती शांतता खायला उठली. जिजाबाईंनी विचारलं की विश्वासराव गेले 2 दिवस झाले या ठिकाणी आमच्याशी कोणी धड बोलत नाहीये. जर कोणी आमच्याशी बोलत नसेल, आम्हाला काही सांगत नसेल, आम्हाला एक क्षणभर सुद्धा शिवनेवरती थांबायचं नाहीये. विश्वासरावांनी सांगितलं आई साहेब गैरसमज होता. विश्वासराव पण ही शांतता खायला उठते, झालं काय? विश्वासरावांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या गेल्या. काय झालं ते सांगा, स्पष्ट सांगा विश्वासराव. आणि विश्वासरावांनी सांगितलं आई साहेब तुमचे वडील. सांगा सांगा विश्वासराव. अहो साहेब तुमचे वडील लखोजी जाधव, तुमचे भाऊ अलकोजी, रघुजी आणि यशवंतराव, तुमचे 3 भाऊ, तुमचे वडील निजाम शहानं त्यांचे तुकडे तुकडे केलेले आहेत. ती आग, तो संताप, ती चैतन्य हे सगळं गर्भावरती उतरत होतं. जिजाऊंच्या तोंडून बेसूर हास्य बाहेर पडलं. जिजाऊंनी विश्वासरावांना विचारलं विश्वासराव या जगात देव आहे का हो देव? जिजाऊंनी